मित्रांनो, तुम्ही जे शोधत आहात तेच हे प्रोडक्ट ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना, जे तुम्हाला निरोगी, आजारमुक्त, दीर्घायुष्य बनवतं. मग तुम्ही आजारी असाल तरी चालतं, नसाल तरी तुम्हाला कुठलाही आजार होऊ देणार नाही, अशा पद्धतीने हे काम करतं. याचे काही आपण कस्टमरला आलेले रिव्ह्यू बघणार आहोत, कशा पद्धतीने रिझल्ट येतात, आणि हे रिझल्ट बघून तुम्हीही अन्न म्हणून याचा वापर करू शकता. पण हे औषधापेक्षा जास्त पॉवरफुल काम करतं. ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन त्रास होऊन शुगर, बीपी, कॅन्सर अनेक आजार होऊन मरण्यापेक्षा स्पिरुलिना आपल्या जीवनात उतरवा. नक्कीच जीवनाचं तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्य तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आयुष्य वाढवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा, व्हिडिओ कंटिन्यू करा. नाही थोडं कमी आहे, चाललं बंद होत. कंबर गुडघे बिलकुल दुखणं बंद कमी होत झाली. चाललंय. कंबर बिलकुल बंदच झाली. कंबर दुखणं बंदच झालं, बिलकुल बंद झाली. काहीच ओके. नाही, बिलकुल असं वाटतच नाही अच्छा. की बरी आपल्याला झाली. काही दुखणं होतं असं वाटतच नाही. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी कव्हर अप झाल्या. हा, आणि थकवा जो लागत होता जिना चढताना तो बी कमी होत चालला आता. थकवा येणारच नाही तुम्हाला थोड्या दिवसात. हा, म्हणजे कसं सरले म्हणलं मी चढतो ना, हं आपल्या 8 दिवस गोळ्या घेतो, 8 दिवसानंतर जिना चढतो. मालकाच्या 2 बिल्डिंग आहे ना, 3 मजली. हं हा, मग मी ते चढून पाहतो की अनुभव घेत राहतो किंवा काय परिणाम होते. हं. तर एकदम कमी होत चाललं सर. काहीच नाही तुम्हाला तर अजून 8-10 दिवसात 15 दिवसात काही थकवा नाही, थुकवा नाही, काही नाही. नाही, पण मी गोळी बंद नाही करणार बरं. नाही ते अन्न आहे हो, अन्न पोटाला अन्न भेटलं तर शरीर व्यवस्थित काम करेल ना. हा, मी गोळी बंद नाही करणार, गोळी चालू ठेवीन. तिला ते मध्ये आहे ना, तिला फक्त त्या गर्भपिशवीवर थोडा सुजाचं म्हणजे हे होतं, पण ते रिपोर्ट केला आम्ही, नॉर्मल आहे सगळं. ते नॉर्मल झालं, शुगर पण नॉर्मल झाली. गर्भपिशवीला काय होतं म्हटले? तिला सूज होती आमच्या मिसेसला. ओके, मग ती नॉर्मल झाली आता. ती नाही, अशात नाही चेक केलं मी आता. नाही का? पण त्रास वगैरे काही होता तो? काहीच नाही, काय त्रास होता पहिला ब्लिडिंगचा, हा तर ते आधीच बंद झालं ते. म्हणजे ते म्हणजे आता हे घेतल्यापासून पण काही त्रास नाही, इम्युनिटी पण काही त्यांची नाही, वाढली काही असेल. नाही. हो शुगर पण कंट्रोल मध्ये आली ना? हो, बीपी पण कंट्रोल मध्ये. याच बीपीची गोळी बंद होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. बंद केली तरी नॉर्मल होईल, काहीच गरज नाही त्याची आता. काय हरकत नाही. फक्त शुगरची गोळी एक सपोर्टिव्ह राहू द्यायची, ती जी चालू बरं. असेल ती, आणि त्याला जोडी स्पिरुलिना जर कंटिन्यू घेतलं तर त्यांना कुठलीही भीती नाही, किंवा सायलेंट अटॅक जो शुगर पेशंटला येतो तो पण येणार नाही. आणि शुगरच्या जे साईड इफेक्ट पुढे जाऊन होणार आहे, हातापायला लघवीचे त्रास, मळमळ होणे, अपचन होणे, झोप न येणे, हे कुठलेही त्रास त्यांना जाणवणार नाही किंवा होणार पण नाही. काय हरकत नाही. एकदम हेल्दी, आणि त्यांच्या तब्येतीत आता जी सुधारणा याच्यापेक्षा 10 पट सुधारणा अजून काही काळानंतर होत राहील. बरं बरं. रिकव्हरी होत राहते. कंटिन्यू किती महिने करू दे? शुगर असल्यानंतर ते जीवनभर, शुगर जात नाही सरनाव जाईपर्यंत. शुगर पेशंटला कधी काय होईल सांगता येत नाही. असे डोळ्यानं मी कित्येक पेशंट मरताना बघितले दादा, 2 वर्षापूर्वीच, ज्यावेळेस आम्ही स्पिरुलिना करत पण नव्हतो. बर. माझ्या सख्य नात्यातले सख्य चुलत मामा, तर आत्याचा नवरा शुगरच्या गोळ्या खाऊन खाऊन इतके त्रासले, जेवता जेवता अटॅक आला, चालता चालता अटॅक आला. अलग लक्षात. ते काही खूप खर्चिके असं नाही ना, आपण करोडो लाखो कमवतो आणि 500-600 जर हेल्थ साठी आपण खर्च नाही करत, नुसते ॲलोपॅथिक गोळ्यांवरती जर जगत राहिलो तर ते धोकादायक आहे पुढे जाऊन. किती केलं धोकादायक आहे ते गोळ्या. काय एक काहीच नाही. आता इथं आमची इथे शुगर चांगलीच होती, पण ती एकदमच नॉर्मल झाली. शुगर नॉर्मल झाली आणि बीपीचे सुद्धा एकदम, आता गोळ्या आहेत समजा पण नॉर्मल आहे. बीपीची गोळी बंद केली तरी हरकत नाही. बरोबर. काय गरज नाहीये तिची आता. फक्त तुम्ही ओनली वन स्पिरुलिना आणि सपोर्टिव्ह शुगरला एक गोळी ॲलोपॅथिक, या दोन्ही ठेवल्या ना, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला, कारण कित्येक पेशंट मी बघितले हो. काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? मला कसं माहितीये का, विकनेसपणा खूप होता हा आणि वेट पण माझं कमी झालं होतं. हा हा आणि परत माझं मान असं दुखत होते, पाठीत दुखत होतं, हा. आणि पाय असं थोडं पण मला चालायला लागलं ना, मला चालू वाटत नव्हतं जास्त. ओके. म्हणजे ते स्पिरुलिना चालणं तुम्ही 4 महिने अगोदर घेतलं होतं ना? आता मला 2 महिने तर कंप्लीट झाले की मला, माझं म्हणजे बंद होऊन. अच्छा, मग 2 महिन्याच्या अगोदर तुम्ही 2 महिन्याचा डोस घेतला होता ना? हा, 2 महिन्याचं घेतलं होतं ना. म्हणजे 2 महिन्यामध्ये 50% रिकव्हरी तुम्हाला आली होती. पुढे कंटिन्यू आली व्हायला होती ना पाहिजे. सर. हो.
कंटिन्यू झाला असतं तर म्हणजे मला कुठलेच प्रॉब्लेम राहिले नसते. आणि नसांचा पण आणि- काहीतरी प्रॉब्लेम होता ना? नसांचे ब्लॉकेज होते सर. तो जो माझा लेफ्ट पाय आहे ना, हा. तो म्हणजे पूर्ण असं दुखायचं कमी झाले होते. म्हणजे हे पायाचे पिंडरा वगैरे व्हेरिकोज वेन असतात ना, हा, त्या अशा हा. आखडल्या जातात. ओके. मग ते पण कमी झालं होतं सर माझं. म्हणजे बऱ्यापैकी रिकव्हरी तुमची चालू झाली होती, पण ते तुम्ही ते गडबड केली, ते मागं पुढं हो, केलं सगळं मागे ते. पुढे हेच झालं ना सगळं. आणि मी काय केले होते, माझं मागवलं तेव्हा एक डबे मिस्टरांना दिले होते. हा 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 हा. त्यांना हे काय त्रास सगळे- होता? त्यांना असं दम वगैरे लागत होता. त्यांना पण ते कसं व्हेरिकोज वेन एका पायाला थोड्या झालेल्या होत्या, म्हणून मी त्यांना चालू केले होते. हा पण हा. आता ते मस्तपैकी आहेत बघा. अच्छा, त्यांचं रिकव्हर झालं, पण तुमचं परत चालू झालं ना? परत चालू झालं, त्यांनी चांगले ठणठणीत झालेत बघा. मग त्यांनी संपायच्या अगोदरच मला सांगतात, पहिलं माझी गोळ्या ऑर्डर करून ठेव म्हणतात. ओके. पण तुम्हाला ते दुसऱ्यांचं झालं, पण तुमचं स्वतःच करता येईना ना? माझं हॉस्पिटलला तुम्ही स्वतःचं काम करता करता, येईना. पेशंट काम बघता, करते, पेशंट बघते, पण मी स्वतःसाठी एवढा हलगर्जीपणा झाला. मग मग नंतर त्याने त्यांच्याकडचे घे पण म्हणले होते, नको म्हणलं. ते संपल्यानंतर यायला वेळ लागते, कोणाचं तर एकाचं चालू आहे ना, ठीक आहे म्हणलं. बरं चालतंय. आता तुम्ही गेले का मागवा, मग काय अडचण नाही. नाही हो, तर मग आता दुसरं गेले पाठवून तेच मागवा. देतो. तुम्ही कधी जाणार आहे याला, विरारला? प्रोडक्ट आपलं हे काय म्हणता, स्पिरुलिना घेतलं होतं, मग काय वाटतंय? चांगलं वाटतंय, म्हणजे फ्रेश वाटतंय, एनर्जी टिकून राहते. अच्छा अच्छा. आणि अंग वगैरे असं दुखत होतं, पाठ हा. माझी हा हा हा. कमी झाली पाठ. अच्छा, पाठ दुखणं दुखणं. कमी झाले, अंग दुखणं वगैरे सगळंच कमी झालंय. किती हा, दिवस झाले सगळंच घेऊन कमी. तुम्हाला? मला एक 7-8 दिवस झाले, म्हणजे यूज करतोय मी. 7-8 दिवसातच फरक जाणवला तुम्हाला? हा, अरे वा. बेस्ट आहे. म्हणून मग म्हणलं हे सी बघतो आणि बनवून बघावं. ते पण आहे ना दादा. ते बघताना पण तुम्हाला मागवायचं असेल तर मला तो आहे तो ऍड्रेस रिपीट करा, पाठवाल मी. म्हणजे एक घेतली तर कसं किती? एकच सांगतोय ना. 1 महिन्याची का 2 महिन्याची? म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मुंग्या आहे नाही समजा पायाला असं. हा, पायाला मुंग्या वगैरे येणे, निर्जीव चालताना. झाल्यासारखं वाटत, निर्जीव वाटत होतं पाय, असं वाटत होतं असं. ओके. आणि तुम्ही मागवलं होतं का मग? हा, एकदा तुमचं घेतलेलं मी कोर्स, तुम्हाला फरक पडला त्यावेळेस थोडंसं. अजून मला वाटतं घ्यावा म्हणून मी तुम्हाला नाही दादा, ती सप्लिमेंट आहे, लक्षात घ्या. ते काय औषध नाही, बॉडीला नॅचरली रिकव्हर करतं, नॅचरली तंदुरुस्त हा. जेवण देतं. बरोबर. बरोबर. म्हणजे ते आज खायचं आणि आज विसरून जायचं. हा ना, ठीक आहे ना, काय आलं प्रॉब्लेम. लक्षात? हो. तर असं आहे. पण वापरलंय का तुम्ही? 3 महिने वापरलं मी. अच्छा, मग काय रिझल्ट वाटले का तुम्हाला? चांगलं वाटलं मला. अच्छा, काय त्रास होतो तुम्हाला? मणक्याचा, कमरेचा. अच्छा, मग काय दुखणं बंद झालं का, कसं झालं? दुखणं बंद झालं माझं. अच्छा. मग ते आता कंटिन्यू करायला पाहिजे ना तुम्ही? हा? कंटिन्यू करायला पाहिजे ना स्पिरुलिना? 3 महिने केलं सर मी. नाही, पण पुढे कंटिन्यू केलं चांगलं आहे ना ते. हो का? त्याचं सप्लिमेंट म्हणून वापर होतो, ते काही औषध नाही. तुमची बॉडी कंटिन्यू रिकव्हर ठेवेल ते, आणि पुढेही दुसरा कुठला त्रास तुम्हाला उद्भवू देणार नाही ना. सध्या आहे म्हणा.